काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त वक्तव्य, धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संताप. शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, भारतच हल्ले घडवून त्यांच्या लोकांना मारतोय. शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा. सव्वीस राफेल विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना या विमान खरेदी कराराला विशेष महत्त्व. बलुचिस्तान पाठोपाठ आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा पाकिस्तान विरोधात एल्गार. गिलगिटमध्ये पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी. पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद करण्याबाबत विमान कंपन्यांची चर्चा सुरू. विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची माहिती. पाकिस्तानच्या मदतीसाठी पहिला देश पुढे. तुर्कस्ताननं पाकिस्तानला दारुगोळा पाठवला. दारुगोळ्यानं भरलेली विमानं आणि फायटर जेट्स रवाना. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5,000 घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती. मुंबईतलं ईडीचं कार्यालय तात्पुरतं दुसरीकडे शिफ्ट. रविवारी ईडीच्या कार्यालयात आग लागल्यानं कागदपत्र आणि मालमत्तेचं नुकसान. सिमेंट ब्लॉक्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये चक्क एमडी ड्रग्सची फॅक्टरी. 8 कोटींचा मुद्देमाल जप्त. साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई. आणि रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. सुप्रीम कोर्टानं रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट परत करण्याचे दिले निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.